कर्तव्य केला ते मला सुद्धा समजलं हो. पण संपूर्ण देहाचं अवलोकन करते. अनोळखी अशी व्यक्ती यापूर्वी केव्हा पाहिली नाही. प्रथमतः नामविधान काय हे कळेल का? केतू दैत्याशी माझ्या देहाला सोडल्या. केतू दैत्य राण्याचं अस्तित्व पाताळभवनातून आम्ही पर्यंत आलो. पाताळभवन. मग पाताळभवनाचा त्याग करून या मृत्यू लोकांच्या ठिकाणी तीन समुद्राच्या संगमावर तुम्ही काय करता? इथं येण्याचे एकच कारण मी इथून पाताळभवनात जात होतो. पण मार्गात मला तुम्ही भेटलो. तुमची गलती काय झाली मला सांगा. सर्वप्रथम तर माझं लग्न झालंच नाही आणि तुमच्याजवळ पाहून तर मला वाटतंय तुमचं लग्न झालंच नाही. आता मला तुमच्या समोर लग्न करायचं आहे. लग्न ही इच्छा मी तुमच्या समोर प्रकट करण्याचे भास केला. वा ओ मी पुण्याक्षी माझ्याशी तुम्हाला लग्न करण्याचा सुप्त इच्छेनं तुम्ही इथपर्यंत आला. पण मी तुम्हाला एकच सांगते, ज्या इच्छेनं तुम्ही इथं आला त्या इच्छेची पूर्तता इथं होणार नाही. तुमचा भ्रमनिरास होणार आहे आणि म्हणूनच तो होऊ नये असं जर वाटत असेल तर आला तसे पाताळभवनी चालते ना. म्हणजे आमच्या इच्छेची पूर्तता तुम्ही करणार नाही. म्हणजे आमच्या समाजात तुम्ही लग्न करणार नाही. याला कारण आहे तुमच्या मनात माझ्याविषयी प्रेमभावना निर्माण झाल्या पण माझ्या मनात तुमच्याविषयी कोणत्याच भावना नाहीत. आणि ज्या अर्थी माझ्या मनात भावना नाहीत त्या अर्थी तुमचा कार्यभाग पूर्ण होणार नाही. तुझ्या मनात जरी भावना नसल्या माझ्या समोर लग्न कर. काही दिवसात नक्की जागृत होती. काही दिवसानंतर जागृत होती. नक्की. मला त्या जागृत करायचं माझे नाहीये. पराक्रम तेवढे आहे. तुमचे पराक्रम असतीलही ते तुम्हाला साजेसे असतील पण त्याच्याशी माझं काही देणं घेणं नाही. आणि म्हणूनच मी तुम्हाला एकच सांगते तिथून आला तिथून चालते शक्य नाही ते. जे स्वप्न मी माझ्या मनाची धरतो ते स्वप्न परिपूर्ण करतात. माघार घेतो. काय बोलतात पुढ्याशी बोलतात याचा विचार करा. ही समोर दिसते ती धगधगती आग आहे. अगदी शिखे करू नका जरूर भस्मसात झाल्याशिवाय राहणार नाही. या धगधगत्या हंदी गुन्हात मला उडी मारायची सवय आहे. हे पण तुम्हाला वाटत असेल हे सर्व पाहून मी पळून जाईल. शक्य मुळीच नाही. तुम्हाला घेऊनच जाईल. अरे तू पळून जाणार नव्हेस. अगदी उडी मारून जीव तुला द्यायचाच आहे. आता तुझ्या बोलण्यावरून मला कळलं. अरे वृथा ऋषी समुद्रेषु वृथा तृप्तस्य भोजनम वृथा दारम समर्थस्य वृथा दीपो दिवा बचाय. अथांग सागरात किती जरी पाणी ओतण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काही उपयोग होत नाही. भोजन करून तृप्त झालेल्या माणसाला पुन्हा पुन्हा भोजन वाढण्यात ज्या अर्थी अर्थ नाही त्या अर्थी वाचलेला भरभटलेला तू ज्ञानाचा किती उपदेश केला तरी तुझ्या